साधक हो. श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडा नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्राक्ष. ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात समूर्ता दशांगुलम. ओम द्राम ओम सहस्रशीर्षा विद्महे कृताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम पांडुरंगा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम रुक्मिणी देवी विद्महे महालक्ष्मी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम दधिऋषि विद्महे हनुशक्ति धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम श्री रामलिंगा विद्महे महारुद्राय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम भगवद्भैरवनाथाय विद्महे महारुद्राय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम तरुणाथाय विद्महे महारुद्राय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम दातेगाव काळ भैरवनाथाय विद्महे महारुद्राय धीमहि तन्नो. ओम पद्मभैरवाय विद्महे महारुद्राय धीमहि तन्नो रुद्रः. ओम उज्जैनी भैरवनाथाय विद्महे महारुद्राय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम काशी भैरवनाथाय विद्महे महारुद्राय धीमहि तन्नो. ओम खंडेश्वराय विद्महे महारुद्राय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम तुळजाभवानी विद्महे महादेवी धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिध्यानगम्यं. वंदे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं शांति. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शिव शिव श्याम श्याम. आज आपण लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराणाबद्दल काल आपण भगवान कृष्णाच्या चरित्राबद्दल थोडी माहिती मिळवू. आता भगवान कृष्णांच्या कामधेनू गाया ते गाय वळायचे. नंतर ते दूध गवळणी घेऊन मथुराच्या बाजारावर जायचे. मग कृष्णाने त्या गवळणीच्या घागरी फोड दूध त्या कंसाला द्यायचं नाही असं सुरू केल्याचं कारण नेमकं काय होतं? याचं कारण असे फार महत्वाचं कारण आहे. ज्याप्रमाणे दूध कशाचं बनतं हा प्रश्न आहे. तर रक्त कायचं बनतं? भाकरी अन्न खाल्ल्यावर रक्त बनतं असं लोकांचं बनतं. पण रक्त लोह आणि तांब या दोघांचं तांब्याचं मिक्सचर झाल्यानंतर लोहाचं रक्तात रूपांतर होतं म्हणजे HB होतं. तसं सोनं आणि चांदी जेव्हा येईल तेव्हा सोन्याचं पाणी होतं आणि त्याचं दूध बनतं. सोनं आणि चांदी जे आहे ना हे दोन्ही मिळून गाईला किंवा कोणाला दूध मिळतं दूध तयार होतं सर्व ठिकाणी. सर्व प्राण्यांचे जे दूध आहे ते सोनं आणि चांदी यांच्या अगदी अल्प प्रमाणाच्या मिश्रणाने तयार होतं. सोन्याचा उपयोग काय होतो? आपल्या शरीरात सोनं का पाहिजे? सोनं जर नसेल तर आपला काळीगाम चांगला येणार नाही. मेंदूतला EEG पण चांगला निघत नाही. जेव्हा आपल्या शरीरामध्ये सोन्याचा अंश असेल तेव्हा काळीगाम चांगले निघतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत नाहीत.
तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत नाहीत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत नाही याचं कारण असं आहे की सोनं आपल्या शरीरामध्ये पाहिजे. कारण का अल्फा किरण जे आहेत ते अल्फा किरण सोन्यातून सरळ वर जातात आणि गॅमा बेटा किरण हे सोन्यातून सोनं आणि दुसरं कोण जस्त आणि शिस्त याच्यातून सरळ जात. तशा प्रकारचं आपल्या शरीरात जेव्हा सोनं असन तो ही इलेक्ट्रॉन किरण जे आहेत त्याला अल्फा किरण मदत करतात आणि मग हे कार्डिगम सरळ निघतात, वाकडे तिकडे होत नाहीत. जी माणसं दूध भरपूर पितात त्यांचे कार्डिगम व्यवस्थित निघतात. जी माणसं दूध पित नाहीत व्यवस्थित त्यांचे कार्डिगम वाकडे तिकडे निघतात. आतापर्यंत असंख्य कार्डिगम आपण तपासले. काय करता तुम्ही? काय पिता? दररोज दूध पिणारे कोण कोण आहे? कप त्या माणसाचे कार्डिगम पाहिले तर ते पॉझिटिव्ह, वाकडे तिकडे कुठंच नाही, चिरा नाही, रेषा नाहीत. पण जे माणसं दूध पितच नाहीत त्यांचे कार्डिगम खालीवर आधी कोणे असे निघतात. का? तर त्या माणसांच्या शरीरामध्ये सोन्याचा अंश कमी आहे. अल्फा किरण त्यांना सरळ त्या सोन्याच्या किरणामुळं शरीरातून वर जातात, त्याला जोडून इलेक्ट्रॉन चालतात आणि त्यामुळं मानवाचं जीवन जे आहे ते सुरक्षित राहतं. सोन्याचा अंश शरीरात जास्त पाहिजे. तुम्ही जर जास्त चहा पित असतान तर कार्डिगम एवढे चांगले निघत नाहीत. पण तेच तुम्ही समजा दररोज अर्धा कप 1 कप दूध पित असतान किंवा तूप खात असतान तर तुमचे कार्डिगम चांगले निघतात. तर कृष्ण भगवानच्या गाय आहेत कामधेनू, त्या कामधेनू जवळजवळ आता विचार करा, एक कामधेनू म्हणजे एक गाय, गिरी गाय किंवा असे कामधेनू गायमध्ये आहेत. प्रत्येक गायमध्ये दूध आहे, सोनं आणि चांदी आहे, पण ते अतिशय अल्प प्रमाणात आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा परिणाम जाणवत नाही. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे दूध जे बनतं हे सोनं अधिक चांदी. कारण गवतामध्ये आपण जर निरीक्षण केलं मकाच्या मध्ये पिवळ्या दाणीमध्ये सोन्याचा अंश आहे, तर बाकी जे ज्वारी वगैरे पांढरे ताटे त्याच्यात चांदीचा अंश. म्हणजे याचा अर्थ आहे की जे गवत खातात त्या गवतामध्ये सोना आणि चांदीचा जो अंश आहे त्याच्यातून दूध तयार होतं. म्हणजे दूध हे मांसाहारी नाही, हे पूर्ण अमृतमय आहे, अमृतधारी आहे. म्हणजे सोनं आणि चांदी. एक गाय किती सोनं देते रोज? एक गाय जी आहे ती दररोज तुम्हाला 2 ग्राम सोनं देते, गोमूत्रातून, शेणातून किंवा दुधातून. त्याचे प्रयोग चालू आहे सध्या. 1 लाख गायाचं दूध म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त, पण 1 लाख गाय होती गोकुळात, तेवढं दूध मथुरेत कंसाकडे जात होत. म्हणजे एका गायचं 2 ग्रॅम रोज सोनं तयार होत दुधात. मग 1 लाखात किती? 2 लाख ग्रॅम सोनं तयार झालं. 10 ग्रॅमचं 1 तोळा म्हणजे 20,000 तोळे एवढं रोज कंस उत्पन्न काढत होता. 20,000 तोळे एवढा कंस रोज उत्पन्न काढत होता. त्यामुळे भगवान कृष्णाने त्या गोकुळात जायचं दुधाचे बेरे फोडले. आपलं हे दूध जे आहे हे बाहेर गेलं नाही पाहिजे, आणि ते बाहेर न गेल्यामुळं आपली संतती, प्रगती, प्रजा जी आहे ती व्यवस्थित राहील. तर ह्या गायांच्या दूध जे होतं तयार, सगळ्यांना, स्त्रियांना म्हणा, गायांना म्हणा, प्राण्यांना, त्याच्यामध्ये
सोनं आणि चांदीचा अल्पांश असतो, त्यामुळे हे दूध तयार होतं. म्हणजे हे दूध अमृतमय आहे, हे रक्तापासून तयार होत नाही. आपण जर लय वेद वाचले ना तर आपल्या लक्षात येईल गाईचं दूध अमृतमय आहे. अमृतमय व्हायचं म्हणजे सोन्याचा अंश पाहिजे, चांदीचा अंश पाहिजे, त्याशिवाय अमृत तयारच होत नाही. अमृत म्हणजे सोन्या चांदीचा अंश. देव काय पितात? सोमरस पितात, उसाचा रस, नंतर आमरस, नारळाचं पाणी, फळांचं रस, ही सगळ्यामधून याला सोमरस म्हणतात. हा जो सोमरस आहे त्या सोमरसामधून म्हणजे फळांच्या रसामधून आपल्या शरीरामध्ये सोन्याचा आणि चांदीचा अंश उतरतो आणि त्यामुळे आपले काळीकाम सुधारतात. आता साधी गोष्ट आहे, आता याचं झालं, आता काय अनेक लोकांचे काळीकाम बिघडले आणि ते काळीकाम खाली गेले, निगेटिव्ह आले, 2-3 आले. मग त्यांना सांगितलं तुम्ही आता मोडं धान्य खा, डाळी खा, मोडं धान्य खा. 3 महिने 6 महिने तो प्रयोग केल्यानंतर अनेकाचे काळीकाम 3 वरून 5 वर आले, म्हणजे पॉझिटिव्ह आले. म्हणजे त्या डाळीतून सुद्धा सोनं मिळतं. ज्या पिवळ्या डाळी आहेत त्या सोने, जे पांढरी डाळ आहे त्याच्यामध्ये चांदी आहे, आणि ही बाजरी जी आहे याच्यामध्ये लोह धातू आहे. अगदी उघड आहे, तिथं रंगावरून धातू आहे. तर मका आहे, मक्यामध्ये जस्त आहे. तांबे असणारे पदार्थ जे आहेत, बदाम, काजू किंवा काही वनस्पती आहेत, त्यातून ते तांब तयार होत. तर हे तांब अधिक लोखंड, लोह अधिक तांब, याच्यामुळे आपल्या शरीर रक्त तयार होते. व्याधात सांगितलं की लोहिणी ताम्र धुम्रा असा उल्लेख केलेला आहे, आणि दुग्धामृता असा उल्लेख व्याधात येतो. दुग्धामृता म्हणजे त्यामध्ये सोनं आहे म्हणून ते अमृत आहे. मग तुम्ही बघा, आता तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमच्या काळीकाम खाली गेली असतील तर तुमच्या अंगात जेव्हा दूध तुम्ही पिता रोज, तेव्हा सोन्याचा अंश तयार होईल, चांदीचा अंश तयार होईल, आणि तुमच्या काळीकाम आपली सरळ वर चढतील, खाली येणार नाहीत. एक जण मला खूप मोठा श्रीमंत माणूस भेटला, त्याचे सगळे काळीकाम निगेटिव्ह झाले. म्हणलं का असं तुम्ही दूध पिता का? मला मी अजिबात दूध पित नाही, आयुष्यभर दूध नाही पिवलं, म्हणून त्यामुळे तुमचे काळीकाम खाली गेले. मग आता तुम्ही दूध प्यायला सुरुवात करा. मग त्याने दूध प्यायला सुरुवात केली, रोज थोडं थोडं, कप 2 कप 2. 3 महिन्यामध्ये त्याचे काळीकाम पुन्हा पॉझिटिव्ह 3 पासून 0तून 5 ते 6 पर्यंत आले. म्हणजे त्याचं जीवन सुरक्षित झालं. म्हणून मेंदूचे जे EEG आहेत, हृदयाचे काळीकाम आहेत, हे दुधाशिवाय, लोण्या दह्याशिवाय मोठे होत नाहीत. दह्यामध्ये बॅक्टेरिया आहेत लोक म्हणतात, ते जंतू आहेत, पण ते बॅक्टेरिया नाहीतच. कारण त्याला बॅक्टेरिया नाव आहे, परंतु ते सोन्याचे वलय, सोना चांदी जे, तर त्याच्यापासून हे जीव त्याची शक्ती तयार होते, जीवन, आणि मग ते मरत नाही, त्यांच्या शरीरावर सोनं बनतं. तर ही दूध जे आहे, दूधमध्ये सोनं आणि चांदी याच्यामध्ये दूध हे अमृतमय आहे. अमृतामध्ये सोनं चांदी असते म्हणून अमृतमय आहे असं म्हटलं जातं. त्याशिवाय अमृत तयार होतच नाही. सर्वसाधारणपणे आपण जे दूध म्हणतो, कृष्णाचं दूध आहे, मग गवळणी अडवल्यानंतर दही फोडायचं, मग तिकडं मथुऱ्यात जायचं, दही दोन्ही लोक बंद झालं. मग त्या गायांचं जे दूध जात होतं, त्या गायांच्या दुधातून कंस दररोज 20,000 तोळ सोनं तयार करायचं. म्हणजे किती विचार झाला सोन्याचा बघा. आणि त्यामुळे तो सगळं सैन्याला पगार वाटायचा, सोन्याचा पगार. हे कृष्णाला कळलं सगळं. कृष्णाने मग ते बंद काढलं, पण पाळलं.
आणि मग आपल्या लोकांना सांगितलं की तुम्ही हे दूध प्या, इथं राहू द्या, आपली ही प्रगती होईल, आपल्या बलाढ्य बनू, आपण पिछे हटणार नाही. पण त्या कंसाचं उत्पन्न दूध बंद झाल्यानंतर सोनं व्हायचं बंद झालं, त्याचा पगार कमी झाला, त्याचं सैन्य कमी व्हायला लागलं, सगळ्या बाजून त्याचे पिछाड झाली आणि मग कंसाकडून तो मारला गेला. म्हणजे कंसाला कृष्णाने मारलं, असा इतिहास आहे. कंस हा राक्षस होता असं म्हटलं जातं. त्याची वृत्ती राक्षसी होती आणि त्याची उत्पत्ती चांगली असं पण लिहिले, ते खोटे आहे सगळं. त्याची उत्पत्ती चांगलीच आहे, कारण उग्रसेनला 9 मुलं होती, त्यातला कंस एक. तर हे जे इतिहास जो लिहिला गेलेला आहे प्रत्येकाने पुराणातला, जेव्हा आपण 25 पुराणं वाचू किंवा सगळे 18 पुराणं वाचू, तेव्हा आपल्या लक्षात असं येईल की या पुराणाची प्रत्येकाची मतं थोडी थोडी भिन्न आहेत. आणि त्या दृष्टीने हा इतिहास आहे. कृष्णाने, मग आता कृष्ण होता गोकुळातला, कृष्णाने कंस मारल्यानंतर कृष्णाने राक्षस मारले, लोकांचा सैन्य मिळून गेलं, मग त्यांनी द्वारका वसवली. मग द्वारका वसवली तेव्हा गोकुळ मधल्या गाया द्वारक्यात नेल्या होत्या का, त्याचा कुठे उल्लेख आहे का? सगळे यादव द्वारकेला गेले तिथं. मग त्याने गुरं नेली का, आपली वासरं नेली का तिथं, गाय म्हशी नेल्या का, त्याचा उल्लेख कुठल्या ग्रंथात नाही. म्हणजे हे जे लिखाण आहे याच्यामध्ये गोकुळामधली जे द्वारकेमधली जी गरज होती ती कशी भागवली जात होती, रोज अन्न पाणी कुठून येत होतं, हा सगळा जो प्रश्न आहे तो प्रश्न ग्रंथामध्ये कुठं आहे का, तुम्ही शोधून पाहून सांगा. तर गोकुळ द्वारकेमध्ये रोज अन्न कुठून येत होतं, याचं कारण आहे गोकुळमध्ये द्वारकेमध्ये कुठूनही अन्न येत नव्हतं. आता कृष्ण भगवान सांगितलं बलरामाने की द्वारकेमध्ये कुठूनही बाहेरून अन्न येत नव्हतं, कुठून बाहेरून दूध येत नव्हतं. गोकुळाच्या द्वारकेमध्ये 80x60 म्हणजे जवळजवळ इतकी मोठी त्याचा विस्तार होता त्या द्वारकेचा. तिथं चिंतामणी नावाचा जो म्हणे होता, चिंतामणी, तो चिंतामणी दररोज अन्न धान्य पैसे सगळं द्यायचं. आणि तो म्हणे कृष्णाकडे होता, त्याचा कधी इतिहास बराच वेगळा आहे. तो चिंतामणी जो होता तिथं, तो चिंतामणी हा सगळ्यांना अन्न धान्य रोज पुरवायचा तेवढ्या लोकांना. 56 कोटी यादव त्या एरियात राहत होते. आणि त्या दृष्टीने हा इतिहास, गायांचं दूध जे आहे त्याला रोज मिळायचं. गाईच्या दुधामध्ये सोन आणि चांदी, चांदीचा मुलामा सोन्याकडे येतो. मग सोन्याचा आल्यानंतर सोनं हे पांढरं होतं, पांढऱ्याचं पुन्हा पिवळं होतं. गायचं दूध पिवळं, जे पिवळं दूध आहे, तूप आहे, त्याच्यात सोन्याचा अंश आहे. आणि जे पांढरं तूप आहे त्याच्यामध्ये चांदीचा अंश आहे. प्रयोगशाळेत तपासाचं काम चालू आहे सध्या आता, पण त्याच्यामध्ये गायीच्या दुधामध्ये सोनं हे सिद्ध झालं. गायीमध्ये सोनं आहे आणि चांदी आहे, त्यामुळे दूध तयार होतं. म्हणजे दूध हे अमृतमय आहे, हे मांसमय नाही, लक्षात ठेवा. तुम्ही पाहिजे प्रयोग करून बघा आणि मग ठरवा काय आहे अजून. कारण गायीच्या दुधामध्ये कोणकोणचे घटक आहे ते सांगितले जातात, पण सोन्या चांदीच्या घटकांचा उल्लेख आता व्हायला लागला गिरीगाईपासून, पूर्वी होत नव्हता. गिरीगाईच्या दुधात, शेणात आणि गोमूत्रामध्ये सोन्याचा अंश, सोनं निघतं, सोन्याचा अंश. तर त्याच्यामध्ये एक गाय चांगली जर असेल तर दररोज 2 ग्रॅम सोनं देणार. म्हणजे मग नक्की झालं 60 ग्रॅम. 60 भागिले 10 ग्रॅम म्हणजे किती झालं, 6 तोळे. मग 6 तोळे म्हणजे 6 लाख रुपये महिना एकटी गाय देते सोन्याचा, दूध वेगळंच.
म्हणजे ह्या गाया पाळणं आवश्यक आहे. त्या कृष्णाच्या काळामध्ये ह्या गाया होत्या आणि ह्या गायांपासून कृष्णाने गोकुळातच दूध ठेवलं आणि त्या ठिकाणी जे नंदराजा किंवा जे लोक होते त्यांना गायीच्या दुधामध्ये सोनं आहे हे पटवून दिलं. कुठल्या ग्रंथात लिहिलेलं नाही, पण मला जे आठवते ते सांगतो की ते दूध गोमतर धरायचं. ते गोमतर असं पात्याने भरून ठेवायचं आणि ते सुकून गेलं. मग त्याला थोडे गरम करायचं की ते जसं लोण्याचा गोळा येत होता तसं ते सोन्याचा गोळा तयार व्हायचा. ही अशी कलापुरी होती. तर त्यामुळं गोकुळचे जे सगळे लोक होते यदुवंशी, तर त्या सगळ्यांना म्हणजे श्रीमंत झाले, सगळे श्रीमंत. गोकुळामध्ये गायांच्या दुधामधून कृष्णाने सगळ्यांना, यादवांना, गवळ्यांना गायच्या दुधातून, गोमूत्रातून सोनं काढायला सांगितलं. आणि ते सोनं जेव्हा तयार झालं तेव्हा त्या सोन्याच्या वरती, जोरावरती यादवांनी सैन्य तयार केलं, कृष्णाने सैन्य तयार केलं. अशा दृष्टीने बऱ्याच गोष्टी, अद्भुत गोष्टी माहीत नसताना तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत की कृष्ण भगवंताने हे जे सोनं होतं तिकडे जात होतं, दररोज 20,000 तोळे सोनं कंस तयार करायचं. तर ते सोनं, 20,000 तोळ्याचं सोनं आता गवळी तयार करायला लागले, यादव तयार करायला लागले. त्यामुळं हे गोकुळ श्रीमंत झालं आणि मग ते कंसापेक्षा मोठं झालं. एक महत्वाचा मुद्दा असा आहे, कृष्णाने मथुरा सोडली, नंतर त्याने द्वारकामध्ये वस्ती केली, द्वारका निर्माण केली. मग मुद्दा असा उपस्थित होतोय की नंद राजा आणि यशोदा त्या गोकुळात राहत होते. मग ह्या मथुरा सोडून गेल्यानंतर तिथं दुसऱ्या परकाने सत्ता आली. मग त्याने नंदराजा आणि यशोदा यांचं जे गोकुळ होतं, सगळ्यांचं गवळण यांचं, त्यांचं स्वातंत्र्य हरण कसं केलं नाही हा महत्वाचा मुद्दा येतो होतो. त्यांच्या हल्ला का नाही केला त्यांनी, त्यांचं का नाही लुटून घेतलं धन वगैरे, गोकुळ लुटलं, वृंदावन लुटलं जालंधरनी, त्यांनी असं केलं, असं कुठे इतिहास दिसतोय का? नाही. याचं कारण काय? तर हे जे राजे होते हे मांडलिक नव्हते. नंदराजा हा मांडलिक राजा नाही. हा नंदराजा जो होता ते सैन्य होतं, यांच्याकडे पण लढणारे पैलवान होते. हे पैलवान म्हणजे सैन्य. आणि त्यामुळं हे दुधापासून बलाढ्य बनले. त्यामुळं यांच्यावर आक्रमण करण्याकरता दुसऱ्या शत्रूचा हल्ला झाला नाही हा महत्वाचा मुद्दा येते. मग या गायींच्या दुधात सोने, आता सरकारने शोध लावलाय, 20 रुपये 10 लिटरने गोमतर जाते. जशी गाई त्या गाईचं गिरी गाईचं त्या सोनं निघतं. दूधही महाग आहे, शेणही महाग आहे, शेण पण परदेशात चाललंय. त्याचं कारण आहे की पूर्वी काही ठिकाणी जी अशा गाया होत्या, आता भारताच्या काही ठिकाणी या सोन्याच्या खाणी सापडतात. मग या खाणी, ज्या ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडतात, तर त्या ठिकाणी ही जी गुरं आहेत, जंगली गुरं जी होती, त्यांचं शेण पडायचं, मूत्र पडायचं, दूध तिथं पडायचं. अशा दृष्टीने या जमिनीच्या पोटात काही ठिकाणी गायांच्या दुधापासून सोनं तयार झालं, असा महत्वाचा इतिहास आहे. तर अशा दृष्टीने हे कृष्णाने गोकुळात दूध बंद केलं. गवळणी, गोपाळ सगळ्यांना सशक्त बनवलं आणि सगळ्यांना
कंसाच्या विरुद्ध उभं केलं, हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण जे उत्पन्न कंसाला मिळत होतं दररोज 20,000 तोळ्यापेक्षा जास्त तोळं सोनं काढायचा, ते पूर्णपणे झिरो झालं. कारण इकडच्या गायांचं दूध इकडे जातच नव्हतं आणि सगळ्या गाया कृष्णाकडं गावळ्यांच्या गावळ्यांकडे होत्या. तशा गाया तिथं नव्हत्याच पुढं कंसाच्या राज्यात तिकडं. त्यामुळे ते दूध यायचं पण त्यातून सोनं निघत नव्हतं. त्या गाय थोड्या वेगळ्या होत्या, कमी दूध निघायचं, कमी सोनं निघायचं. तर या ते सोन्याचं जे आपण जे आता ऐकतो, सोनं म्हणजे गाय चारा खाती, तिच्या चाऱ्यातून रक्त तयार होतं. चारा जरी खात असली गायी तरी लोह आणि तांब हे दोन्ही जेव्हा घटक शरीरात गायीचं तयार होते तेव्हा तिला रक्त तयार होतं. आणि जेव्हा गवत खाते तेव्हा त्या चांदी आणि सोनं हे जर अंश तयार झाले तर दूध तयार होत. ते ठराविक दिवशी तयार होतं. कारण त्याचं शास्त्र असं आहे, गाय येते तेव्हा त्या शरीराची जी उष्णता आहे ती वेगळ्या प्रकारे तयार होते आणि मग ती प्रक्रिया गवतातून सोनं चांदीची होऊन मग दूध तयार होत. प्रयोग करून बघा, मग तुमच्या लक्षात येईल. आता तर प्रयोग सिद्धच झालेला आहे जगामध्ये की गिरी गाईच्या दुधात सोनं आहे. तसं आपल्या ज्या गाय आहे त्या गाईचं तूप पिवळं आहे, त्या पिवळ्या तुपामध्ये सोनं आहे. म्हणजे थोडं पांढरं तुप आहे त्यात चांदीचा अंश आहे. अशा दृष्टीने हे सगळं पूर्वीचा जो इतिहास आहे तो असा आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. आता तुळस झाली, रुद्राक्षाच्या माळा झाल्या, याच्यामध्ये असेच काही देवदेवी अंश आहेत. रुद्राक्ष हा काळा पिवळा, म्हणजे याच्यामध्ये लोखंड पण आहे, सोनं पण आहे, तांब पण आहे. तांब पिवळा म्हणजे तांब, म्हणजे रुद्राक्षाचा जो मणी आहे त्याच्यामध्ये लोह आणि तांब हे त्याच्या रंगावरून आहे. तसं सोनं आणि चांदी त्याच्यामध्ये आहे. तुळशी पानं काळी आहेत म्हणून त्यामध्ये लोह आहे, पण तुळशी म्हणे पांढरे आहेत म्हणून त्याच्यामध्ये चांदी आहे. म्हणजे तुळशीची जी माळ आहे ही सुद्धा सोन्या चांदीचीच माळ आहे. जी पिवळी फुलं आहे त्याच्यात सोनं आहे, जी पांढरी फुलं याच्यात चांदी आहे. सूर्यफूल, सोयाबीन ही जी पिवळी फुलं आहे हे सोन्याचे अंश त्याच्यामध्ये आहे. शेंगदाणा हा पांढरा आहे म्हणून त्यात चांदीचा अंश आहे, जास्त आहे. हे पूर्वीचे जे वेदाचे निर्णय केले रंगावरून ते अशाच पद्धतीने सांगितले. काळ्या रंगाची फुलं लोह धातू, पिवळ्या रंगाची फुलं सोनं, निळसर रंगाची फुलं जस्त, म्हणजे असे पूर्वीचे वेदात निर्णय केले. आणि ते आता विज्ञान सुद्धा तसंच सांगतं. तर दूध हे जे आहे अमृत तुल्य असून सोनं आणि चांदीपासून तयार होत, हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्या शरीराला सोनं आणि चांदीचा मुलामात शरीरात पाहिजे, पण ते अति अल्प प्रमाणात आहे. म्हणून तो एखाद्या वेळेस अति अल्प प्रमाणामध्ये आहे सोनं चांदी. जर गिऱ्हाईकाच्या गिऱ्हाईक दररोज 2 ग्रॅम सोनं देते म्हणून त्यावरून तुम्ही हिशोब करा, त्यात 2 ग्राम चांदी त्याच्यामध्ये हिशोब करा, म्हणजे कसं काय शास्त्र आहे. या दृष्टीने हिशोब केला की आपल्याला कळेल. ज्या की गायच्या गोमूत्रात सोनं आहे म्हणून गायचं गोमूत्र पवित्र मानलं जातं.
कारण गायच्या शरीरामध्ये गोमूत्र आहे. आता बघा विज्ञानदृष्ट्या विचार करू आपण, गोमूत्र काय काम करतो? गायच्या शरीरामध्ये गोमूत्र आहे. गोमूत्र हे पवित्र मानलंय, त्याची पूजा करतो, अमुक करतो, तमुक करतो. गायच्या शेणामध्ये शेण आहे त्याला पवित्र मानतो धर्माच्या दृष्टीने. झाले 2 मुद्दे झाले. आता याच्यामध्ये विज्ञानाचा मुद्दा काय ते पाहू. गायेचं गोमूत्र जे आहे तिच्यामध्ये सोन्याचा अंश आहे, ही जगाने सिद्ध केलं. मग हे सोनं आपण गायचं गोमूत्र पिल्यानंतर सोनं शरीरात उतरतं. सोनं उतरल्यानंतर आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण तयार होतात. अल्फा किरण तयार झाल्यानंतर आपल्या शरीराला कॅन्सर बारा होतो. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा येतो. कारण ग्यामान बॅटा करून शरीरात येतच नाही, म्हणून गायचं गोमूत्र पवित्र मानलेलं आहे. विज्ञान दृष्ट्या विचार करा, मग धर्माकडे चाला. धर्माकडून विज्ञानाकडे, विज्ञान धर्माकडे. तर धर्म विज्ञान दृष्ट्या विचार केला, गायच्या गोमूत्रामध्ये सोनं आहे. ते सोनं आपल्या शरीरात गेलं की आपल्या शरीरामध्ये अल्फा, मग सोनं गेलं की अल्फा किरण शरीरात तयार होतात आणि ते सरळ चालतात. म्हणजे कार्डियम सुधारला, मेंदूचा EEG सुधारला. लाखो रुपयाचं औषध घेणं काय तर गायच्या गोमूत्राचा उपयोग होतो. गायचे गोमूत्र पिणारे काही माणसं माझ्याकडे आहेत. त्यांना डॉक्टरने पूर्वी सांगितलं तुम्हाला कॅन्सर होणार आहे, त्याने गायचं गोमूत्र सुरू केलं, त्यांना कॅन्सरच नाही, नीट झाले. कारण शरीरामध्ये अल्फा किरण जेव्हा शरीर तयार होतील तेव्हा गॅमा बॅटा ही किरण सोन्यातून आरपार शरीरात जात नाही. म्हणून गायच्या गोमूत्रातून सोनं शरीरात उतरतं आणि सोनं उतरलं आपल्या शरीरात अल्फा किरण तयार होतं. उद्या जरी अणुबॉम्ब पडला, उद्या गळती झाली तर गायचं तोप खाणारे, गायचं गोमूत्र पिणारे मरत नाहीत. कारण एका ठिकाणी गायच्या गायच्या तोपाचा होम केला जायचा. एका ठिकाणी गळती झाली भली मोठी, आसपासची बरीच माणसं मेली. पण ज्यांनी गायच्या गोमूत्राचं, गायच्या शेणाचं आणि गायच्या तुपाचा होम सुरू केला, अग्निहोत्र करीत होते, त्यांचं कुत्रा सुद्धा मिळालं नाही, किंवा झाडं असं काय झालं नाही. इतकी शुद्ध हवा त्या ठिकाणी पसरते. म्हणजे गायचं शेण जे आहे त्यात सोनं आहे आणि त्या सोन्याची आपल्याला गरज आहे. म्हणजे दूध, पंचामृत तयार करतो आपण. त्या पंचामृतामध्ये गायचं दूध असतं, दही असतं, तूप असतं, मध असतो, साखर असते. म्हणजे अशा दृष्टीने त्या पंचामृत जरी आपण पिलो दररोज तयार करून, तरी आपल्या शरीरातले अल्फा किरण तयार होऊन शरीरातले सगळे रोग हटतात. अगदी रामबाण औषध. म्हणून आपण पूजेला गेलो की ब्राह्मण सांगणार पंचामृत करा, पंचामृत करा, देवाला फार आवडत आहे. हे पंचामृत म्हणजे सोमरसाचा एक भाग आहे. आणि याच्यामध्ये काय आहे, विज्ञान दृष्ट्या विचार करा. शास्त्रीय दृष्टीने, धर्माच्या दृष्टीने त्याला मान दिलेला आहे. अनुभव असं येतो, तसं येतो, दैवी शक्ती प्राप्त होते, अमुक. मग विज्ञान दृष्ट्या हे गोमूत्र हे तपासा ना, पंचामृत. त्याच्यामध्ये काय काय सापडन तर मला लोह सापडन, तांब सापडन, सोनं आणि चांदी सापडन. आणि लोह, चांदी, सोन्याचा अंश आपल्या शरीरात उतरण त्या पंचामृतातून, तेव्हा आपल्या शरीरातले जे कार्डियम आहेत ते पॉझिटिव्ह बनतात. कारण अल्फा किरण शरीरात आल्यानंतर हे कार्डियम पॉझिटिव्ह होतात, तसे होऊ शकत नाहीत. तुम्ही कवर आहे ते काय स्लाईन द्या, कवर आहे तुम्ही त्यांना ऑक्सिजन द्या, त्यात सुधारणा होऊ शकत नाही. कारण शरीरामध्ये सोन्याचा अंश आला पाहिजे. आणि सोन्याचा अंश येण्याकरता गाईचं तूप, पिवळं तूप, यातून सोन्याचा अंश जो गाईचं गोमूत्रातून येतो, शेणातून पण येतो. म्हणजे धर्माने, हिंदू धर्माने जे संशोधन केलेलं आहे, सनातन धर्मवाद्यांनी जे संशोधन केलं आपल्या पूर्वजांनी, ते शास्त्राला सुद्धा भारी आहे, विज्ञानाला सुद्धा मोठं आहे. गायचं शेण खाणं, अमुक करा, तमुक करा, हे जे सांगितलं जातं. ब्राह्मण लोक पंचामृत करतात, गव्य करतात, पंचगव्य करतात, ते सगळं औषधी सगळं गायीच्या पासून तयार होतं.
गाईच्या दुधामध्ये सोन्याचा अंश आहे. ते सोनं आपल्या शरीरात उतरलं का आपलं कार्डिगम पॉझिटिव्ह, मेंदूची ईजी पॉझिटिव्ह. 1 कपभर दूध प्यालात रोज अर्धा कप, तरी तुमची बुद्धी 1 नंबरमध्ये, तुम्हाला आजार कधीच होणार नाहीत. झाले तर लवकर बरे होणार. पण ज्यांच्या शरीरामध्ये काय सोन्याचा अंश कमी आहे, त्यांच्या तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटनेस पेशी कमी होतात. हाडातून लढणाऱ्या ज्या पेशी आहेत, प्लेटनेस लढणाऱ्या पेशी ज्या आहेत, त्या पेशी सोन्याचा अंश असल्याशिवाय तयार होत नाही. कारण त्या सोन्याचा अंश लागतो तेव्हा त्या लढतात, चांदीचा अंश लागतो तेव्हा त्या लढतात, लोहाचा अंश लागतो तेव्हा लढतात, तांब्याचा अंश लागतो तेव्हा लढतात. तशा लढू शकत नाहीत. ज्या खराब पेशी आपल्या शरीरात येतील त्यांना मारतात. प्रतिकार शक्ती का तयार होत नाही? माणसं का मारायला लागली? तर दूध कमी पितात म्हणून मारायला लागले. सोन्याचा अंश शरीरात पाहिजे म्हणून पाहिजे. सोन्याचा अंश मिळवण्याकरता दूध प्या, म्हणून तुमच्या शरीरात अल्फा किरण तयार होईल. अल्फा किरण तयार झाले की तुम्हाला अणुबॉम्ब जरी तुमच्या आसपास पडला तर तुम्हाला काही होणार नाही. गाईच्या मांसात सोन्याचा अंश नाही. गाईच्या शरीराच्या दुधात सोन्याचा अंश आहे, लक्षात ठेवा. कारण हा सोन्याचा अंश तयार होण्याकरता एक विशेष प्रक्रिया सुरू होते म्हणून चालतं. सोन्याचं कुठल्या प्राण्याच्या मांसात सोनं चांदीचा अंश नाही. लोह आणि तांब्याचा अंश नष्ट होतो ते मेल्यानंतर. तर सोनं चांदीचा अंश जर गुरांच्या शरीरात असता, मेल्यानंतर लोकांनी त्याचं कातडं काढून मांस काढून सोनं तयार करायचं असतं, पण तसं होत नाही. गायीच्या शरीरात जी उष्णता आहे, ऊर्जा, ती ऊर्जा एक विशेष प्रकारची तयार होते आणि त्यातून मग सोनं तयार होतं. म्हणजे अल्फा किरण गायीच्या शरीरामध्ये तयार होतं. अल्फा किरण, गॅमा बॅटा किरण गायीच्या शरीरात येत नाही, म्हणून ते पवित्र. म्हणून त्या पोटी 33 कोटी देव मांडलेले आहेत. गायीच्या शरीरात 33 कोटी देव आहे. त्याचं कारण का? ही 33 तत्व जे आहेत, 33 कोटी तत्व आहेत, तर ही अल्फा किरण शरीरामध्ये तयार होतं. त्यामुळं अल्फा किरण म्हणजे सोमरस, फळांचा रस, या अल्फा किरण त्यातून तयार होतं गायीच्या शरीरामध्ये. आणि त्यामुळं गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवांची वस्ती आहे. मग आता याचा आपला उपयोग कसा करून घेता येईल? आपण गायीचं दूध पिलो, फळं खाल्ली, उपवास केला, तर आपल्या शरीरामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य तयार होतं. रिद्धी सिद्धी प्रसन्न होते. दूध पिणारे पैलवान, दूध पिणारे शेतकरी, दूध पिणारे काय माणसं रोजचे, यांचे कार्डिगम व्यवस्थित आहे, शरीरात अल्फा किरण आहे, आनंदी आनंद आहे, दुःख येत नाही, मानसिक ताण येत नाही, कोणी किती वंबळलं तर काय उपयोग होत नाही, ते मन शांत असतं. त्या दृष्टीने गायीचं दूध जे आहे त्याचं सोनं चांदी आहे आणि ते त्या सोन्या चांदीतून हे दूध तयार होतं. म्हणून हे दूध अमृतमय आहे. ओम स्वयंभू महा स्वयंभू महा अमृत मंथनेश्वर महाकृतारी महाराज की जय. महापंसागरेश्वरी माता की जय. ब्रह्मशास्त्री की जय. अनुसया माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.